म्हणून इथं आलोय। गावात अगदी भीषण परिस्थिती आहे। अतिवृष्टीमुळे रोगराई वाढली आहे, लोकांची वाताहत झाली आहे, रोगामुळे लोक मरतायत, तर पिकं वाहून गेल्यामुळे उपासमारीने मरतायत। काय सांगताय? सखू बाळा, आपल्या गावात भीषण परिस्थिती आहे आणि मी आता वृद्ध झालोय। माझ्याकडे जेवढी औषधं होती तेवढी गावाला पुरवली, आता तेही संपलीत। औषधांसाठी आता कोल्हापूरला जावं लागेल, म्हणजे उपचार होतील, पण त्यासाठी पैका हवा। आपलीच माणसं रोगग्रस्त होऊन मरताना बघणं मला सहन होत नाहीये, म्हणून तुझी मदत घ्यायला आलो, एक शेवटचा पर्याय म्हणून। माझी मदत? हो बाळा, माणुसकीचं काम आहे। खरं तर मला इथं येताना संकोच वाटत होता, पण जावई सावकार आहे, शिवाय सज्जन आणि हळव्या मनाचे आहेत, ते नक्कीच मदत करतील। पण उसनी मदत नकोय, कर्जाऊ रक्कम हवी। जर मला कर्जाऊ पैसे मिळाले ना तर लोकांचे प्राण वाचतील। तू शब्द टाकशील ना सखू? हा, टाकत शब्द, बघतेच तुला। माझा शब्द? बुवा आजोबा, मला या घरात काडीची किंमत नाही हो। सगळे माझा तिरस्कार करतात आणि अहो सुद्धा आता खूप खूप बदलले। उन्हाळ्यात नद्या आटतात ना, अगदी तसे कोरडे झालेत। बुवा आजोबा, कुठे निघालात? सखू बाळा, जग खूप पाहिलंय मी पोरे। सासूर वाशिणीचं अबोल दुःख आणि मर्यादा समजतात मला, पण तू मनाला लावून घेऊ नकोस। हा, येतो मी। नाही नाही, असं कसं? तुम्ही आहोंची भेट घ्यायलाच हवी। आपण पेढीवर जाऊया ना, या या। असं म्हणतेस? चल चला। तू पेढीवर जाऊन बोलच, मी सासूबाईंना आग लावून आणते की नाही ते बघच। सावकाश सावकाश, या। बुवा आजोबांना अहो किती बदललेत याची कल्पनाच नाहीये, पण अहो निदान बुवा आजोबांशी तरी चांगले वागतील अशी आशा वाटते मला। या। अहो जरा ऐकता का? तुझं काय? किती वेळा बजावलंय की पेढीवर फक्त व्यवहाराची बोलणी करतात म्हणून? इथे कशाला आलीयस? जा आत जा, आत बसा। आलोच मी। जावई बापू, अहो व्यवहाराचंच बोलायला आलोय। तुम्ही आणि व्यवहार? बोला, काय काम आहे? बोला। विठुराया, कसे वागतायत रे अहो बुवा आजोबांशी? नमस्कार नाही, या बसा नाही, वर अशी आरेरावीची भाषा। किती मोठा अपमान। काय वाटत असेल बुवा आजोबांना? काय? सखूच्या माहेरचा भिकारडा थिरडा वैद्य आलाय आणि तेही कर्ज मागायला? त्या म्हाताऱ्याची हिंमतच कशी झाली माझ्या घराचा उंबरठा ओलांडायची? निर्लज्ज थिरडा। आणि सखूने काय लाज शरम विकले की काय? थेट त्याला पेढीवर घेऊन गेली
ही सखू स्वतःला समजते तरी कोण? अरे बोला, काय काम आहे? इथे आम्ही कर्ज द्यायलाच बसलोय. देणार ना, पण तुम्ही तारण काय ठेवणार? जावई बापू, नाही म्हणजे व्यवहाराची ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली नाही. आणि तारण ठेवायला माझ्याकडे काहीच नाही आहे हो. अरे मग तुम्हाला कर्ज कसं मिळणार? नाही, आजवर तुम्ही ऐकलंय का की तारणाशिवाय कुणाला कर्ज मिळालंय ते? नाही हो, ते तसं नाहीये. ते स्वतःसाठी कर्ज घ्यायला नाही आले. गावात भयंकर रोगराई पसरलीये, खूप जीव धोक्यात आहेत. शेकडो घरांचे डोळे बुवा आजोबांच्या औषधाची वाट बघतायत. खूप आशेने त्यांची वाट बघणं हे आपणही अनुभवलंय ना. सासूबाईंचे हात भाजले होते तेव्हा आपल्याला धीर वाटला होता तो केवळ बुवा आजोबांचा. अहो तेव्हा कितीतरी वेळा ते इथे येऊन बघून गेले होते. शिवाय झिंगरोबाच्या माळावर तुम्हाला मार लागला होता तेव्हा आपले वैद्य बुवा काय म्हणालेले? तुम्हाला वाचवू शकतात तर ते माझे बुवा आजोबाच. त्यांनी तुम्हाला संजीवनी बुटी दिली होती. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अनेक जणांकडे मायेने बघा. बुवा आजोबा हा व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून करतायत. अशा पुण्यात्म्याचा शब्द हेच त्याचं तारण हो. निस्वार्थ बुद्धीने त्यांनी योजलेल्या या कार्यात आपला हातभार लागला तर त्या अनेकांचे आपल्याला आशीर्वादच मिळतील. मी परिस्थिती नाकारत नाही, त्यामुळे मी थांब दिगो. या सखूच्या बोलण्यात येऊन पेढीचा नियम मोडायचा नाही. तारण न ठेवता तुम्हाला कशाला हवं इतकं कर्ज? म्हातारपणी बोहल्यावर उभं राहायचंय की काय? की गावातले सगळे दानशूर मेले की काय म्हणून तुमच्यासारखे भिकारी झोळी घेऊन बाहेर पडलेत कर्ज घ्यायला? पण कर्ज घ्यायला पण पत लागते बुवा. तुमच्याकडे सगळाच खडखडाट.